तर गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झालेले आहेत. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य प्रसाद गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवत असतो. तर आज मी मस्तपैकी असा प्रसादाचा शिरा म्हणजेच नैवेद्यासाठी ठेवला जाणारा नरम शिरा आज तुम्हाला मी बनवून दाखवणार. इतका नरम सॉफ्ट आणि मेल्टी शिरा आहे ना, म्हणजे खाता क्षणी इतका मेल्ट होतो आणि मस्त लागतो. हे बघू शकता, अगदी सत्यनारायणच्या पूजेला जसा प्रसाद भेटतो ना, बरोबर हा तसाच शिरा तयार होतो. ते इकडे बघू शकता लागणारं साहित्य. इकडे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीकच रवा वापरा इकडे. तर अर्धी वाटी घेतली कारण मला फक्त नैवेद्यापुरतं करायचं आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी इथे साखर वापरणार आहे. एक मोठं केळ बारीक असे पातळ काप केलेत गोल आकाराचे. हे बघू शकता. हे केळ खूप आवश्यकता आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठी, त्यामुळेच प्रसादाचा शिरा जरा आपल्याला वेगळा लागतो. आणि हे काजू बदाम मी जरा कट करून घेतलेत. इलायची पावडर आहे. इकडे मी अर्धी वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतले, मिक्स करून घेतले. हवं तर तुम्ही फक्त दूधसुद्धा वापरू शकता किंवा पूर्ण पाणीसुद्धा वापरू शकता. आणि इलायची पावडर आणि इथे साजूक तूप घेतले. तर चला बनवूया आपण मस्तपैकी प्रसादाचा शिरा. तर प्रसादाचा शिरा स्पेशल करायचा असेल ना, जसं आपण मंडपामध्ये वगैरे किंवा पूजामध्ये जातो सत्यनारायणच्या, तर तिकडचा जो प्रसादाचा शिरा असतो ना, तो जरा आपल्या रोजच्या घरच्या शिऱ्यापेक्षा जरा वेगळाच लागतो आपल्याला. म्हणूनच त्याला बनवायची पद्धत जरा वेगळी असते. तर आज मी तुम्हाला त्याच पद्धतीने दाखवते. तर त्या शिऱ्यासाठी ना भरपूर तूप लागतं, त्यामुळे मी इथे 4 चमचे साजूक तूप वापरते. हे बघा, 4 चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे. जितकं तुम्ही तूप ह्याला चांगलं वापरता तितकाच हा शिरा खूप मस्त होतो. आता हे बघा, 4 चमचे मी इथं तूप वापरलेलं आहे. थोडंसं तूप असं वितळून घ्यायचं आणि मग लगेच आपण इथे अर्धी वाटी जो रवा घेतला आहे तो टाकून घ्यायचा. विचार करू शकता, मी अर्धी वाटी रव्याचा 4 चमचे तूप वापरते. मग एवढा 1 किलो 1.25 किलो प्रसाद जेव्हा बनवतात तेव्हा ते तूप किती वापरत असतील. म्हणूनच तो प्रसादाचा शिरा जरा वेगळा असतो. आता हा रवा आहे ना, छानपैकी तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचा. 2-3 मिनटं द्यायचं मंद आचेवर, छान व्यवस्थित भाजून द्यायचा. घाई करायची नाही, कारण जितका चांगला हा रवा भाजला जातो तितका चांगला जो शिरा आपला प्रसादाचा नरम सॉफ्ट आणि सुटसुटीत बनतो. हे बघा, आता मी 2-2.5 मिनटं झाले परतून याला भाजून. तुपामध्ये असल्यामुळं ह्याचा लगेच रंग जो आहे तो चेंज झाला आहे. हे बघा, मस्त भाजून निघालेला आहे. 2-3 मिनटं तरी तुम्ही मंद आचेवर रव्याला भाजा. ड्रायफ्रूट्स मी ह्या स्टेजवर टाकते. तुम्ही शिरा झाल्यावर सुद्धा वरून टाकू शकता, काही हरकत नाही. आता हे ड्रायफ्रूट मिक्स केलेत, काजू बदाम घेतलेत, मनुके वगैरे जे पण तुम्हाला आवडते ते तुम्ही इथं टाकू शकता. हे बघा, किती छान असा हा सुटसुटीत रवा आपला भाजून निघालेला आहे तुपामध्ये. हे असं चांगला जर शिरा हवा असेल ना, तर थोडा वेळ तर हा द्यायच लागतो. आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं, हे जरा काढून घेते, गरमच लागतो हाताला. तर हे बघा, अजून पण मी ह्याला चांगला भाजून घेतलेला आहे. हे बघा कसा लगेच पडला, म्हणजे चमच्याला अजिबात चिटकून राहत नाही. याचा अर्थ हा रवा व्यवस्थित भाजला गेला आहे. आता हे 1 केळ मी जिथं वापरले ना, हे बघा, हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अलगद हाताने हा मॅश करायचा. केळ आहे ते लगेच मॅश होतं आणि खालून आपले गॅस पण चालू असल्यामुळं लगेचच ते मेल्टसुद्धा होतं रव्यासोबत. हे बघा, हे असं मिक्स करवायचं आणि सगळ्या रव्यामध्ये ह्याला एकजीव करून घ्यायचं. हे केळ हे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे जो आपण प्रसादाचा शिरा खातो बघा त्यामध्ये. त्यामुळेच त्याचा स्वाद जरा वेगळा असतो. नॉर्मल आपण जे रवा शिरा बनवतो ना त्याच्यामध्ये आपण हे टाकत नाही, आणि प्रसादाच्या शिऱ्याला मात्र हे वापरलं जातं. तर केळ बघा पूर्णपणे ह्याच्यामध्ये मॅश झालेला आहे, मेल्ट झाले. आणि केळ्याचा जो एक वेगळा फ्लेवर हा शिऱ्याला बसतो ना, अप्रतिम लागतो. आणि ह्या स्टेजवर इलायची पावडर पण टाकून घ्यायची. आणि हे दूध आणि पाणी मिक्स केले ना ते याच्यामध्ये टाकून घेते. एकदम नाही टाकायचं, जशी जशी आवश्यकता लागन तसं तसं ह्याच्यामध्ये पाणी टाकत राहायचं. आता रवा तुम्हाला घट्ट हवा आहे, म्हणजे असं पातळ थोडा हवा आहे, त्यानुसार तुम्ही इकडे दूध वापरू शकता.
हे असं मिक्स करून घ्यायचं. हे बघू शकता इतका मस्त हा रवा तयार होतो. लोण्यासारखा इतका नरम सॉफ्ट लागतो ना खाता वेळेस, म्हणजे असा जिभेवर असा विरघळणारा हा प्रसादाचा शिरा तयार होतो. परत एकदा मी थोडंसं दूध ॲड करते. हे बघा आणि मस्त आता ह्याला एकजीव करून घेते. हा रवा ना, रव्याचा प्रसादाचा शिरा आहे ना, असा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी. गणपती बाप्पा तर खुश होतीनच, पण प्रसाद आपण ज्या ज्यांना सगळ्यांना देतो वाटायला, ते खाऊनसुद्धा आनंदी होतील. हे बघा किती नरम सॉफ्ट असा लुसलुशीत हा शिरा आपला तयार होत आहे. गॅस इकडं आपल्याला डिमच ठेवायचा आहे, म्हणजे जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर रवा कसा असतो लगेच हा कढईला चिटकला जातो. त्यामुळं गॅस जरा स्लोच ठेवा. झाकण ठेवायचं, 1-2 मिनटं वाफ द्यायची आणि साखर हे सगळ्यात शेवटला टाकायची. हे बघा किती मस्त सुका सुका झाला आहे का नाही, म्हणजे जे दूध वापरलं आहे आपण त्याच्यामध्येच हा रवा पूर्णपणे सुकून गेलेला आहे. थोडासा किंचित असा चिटकला गेला, पण काय हरकत नाही, रवा आहे तो चिटकला जातोच, इग्नोर करायचं त्याला, जास्त चिटकून नाही द्यायचं फक्त. आता टाकायची आपली गोड गोड अशी साखर. अर्धीच वाटी रवाला साखर टाकली आहे मी. हे बघा आता बघा किती मस्त हा रवा तयार होईल. हे असं वरून आणि नंतरून साखर टाकली ना, याची एक टेस्ट वेगळी येते. सुरुवातीला जर साखर टाकली तर पूर्णपणे रव्यामध्ये ना एकदम मेल्ट होऊन जाते, कारण साखरला पाणी सुटतं, पाक तयार होतो त्याचा. त्यामुळं ना रवा असा चिकट चिकट होईल, मग खायला काय एवढा बरोबर वाटत नाही. हे बघा आता रवा साखरमध्ये किती छान एकजीव झाला आहे, तरीही कुठे चिकट नाही, काही नाही, सुटसुटीत असा हा नरम सॉफ्ट आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. झाकण ठेवायचं, 2 मिनटं स्टीम द्यायची आणि मग आपले नैवेद्याचं ताट जे आहे त्याच्यात सर्व करूया. आता मी याच्यात झाकण ठेवणार आहे. पाहू शकता किती मस्त असा नरम सॉफ्ट हा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. अजिबात चमच्याला चिटकला गेलेला नाही आहे, म्हणजे आपला रवा जो आहे परफेक्ट झाला आहे. चला आपण सर्व करूया प्लेटमध्ये. तर हे बघू शकता, हे बघा किती मस्त हा सहजपणे अलगद हा प्लेटवर पडला गेलेला आहे. याचाच अर्थ आपला रवा हा व्यवस्थित झालेला आहे. इतका नरम सॉफ्ट, खाता क्षणी तुम्हाला इतका आवडेल हा प्रसादाचा शिरा. खरंच तुम्हाला असं वाटेल आपण सत्यनारायणच्या पूजामध्ये जो प्रसाद खातो अगदी तसाच हा शिरा बनतो. नक्की ट्राय करा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी, आणि सत्यनारायणच्या पूजा वगैरे पण असतात त्यावेळेससुद्धा तुम्हाला हा करता येईल. हे बघू शकता ह्या चमच्यावर मी घेतला आहे, पडून गेला आहे, कुठे चिटकला नाही. हाच एक प्रमाण असतो की आपला शिरा हा परफेक्ट झाला आहे, म्हणून असं चेक करून बघायचं. हे बघा कसा पडून जातो ना, चमच्याला कुठे चिटकून राहत नाही. म्हणजे रवा व्यवस्थित सगळं भाजून घेतला आहे, छानपैकी साखर आपण टाकली, भरपूर तुपाचा इकडे वापर केला. इतका बघा हातालासुद्धा हा शिरा चिटकून राहत नाही, इतका छान सुटसुटीत झाला आहे आणि भरपूर तुपामध्ये केलेला असा हा सुंदर स्वादिष्ट प्रसादाचा शिरा. नक्की ट्राय करा. असे छान छान रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच रेसिपीसोबत.